नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 7 आहे, ज्यामध्ये आपण न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा या पदभरतीच्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत। त्यासोबतच मित्रांनो, परीक्षेची जर अपडेट पाहिली तर मित्रांनो आपल्याला माहित आहे जाहिरात खूप अगोदर आलेली आहे या पदभरतीची, परंतु अजूनही परीक्षेचे अपडेट वगैरे काही देण्यात आलेले नव्हते। परंतु मित्रांनो, मागील 2-3 दिवसापूर्वी जसं की आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एक पोस्ट दिली होती, ज्यामध्ये जे आहे जे काही न्याय सहाय्यक विभाग आहे त्यामार्फत मित्रांनो अपडेट देण्यात आलेले आहे की येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची जी मित्रांनो परीक्षा जी आहे ती होणारी आहे। आणि ही जी मित्रांनो माहिती आहे ती 100% ऑथेंटिक माहिती आहे मित्रांनो। ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची 100% जी आहे ती परीक्षा आता होणारी आहे, कारण का निवडणुकीचा काळ होता, आचारसंहिता व त्यासोबतच जो काही नवीन GR आला होता EWS to SCBC, या GRमुळे जे आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जे काही फॉर्म्स कन्वर्ट करण्यात आलेले होते व नवीन विद्यार्थ्यांना देखील अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती। अशी अनेक कारणे होते ज्यामुळे जे आहे या परीक्षेच्या वेळापत्रकास विलंब झालेला होता, परंतु आता ही सर्व काही प्रक्रिया मित्रांनो पूर्ण झालेली आहे आणि येत्या 1 सप्ताहामध्ये तुमचं या परीक्षेचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही तुमचा अभ्यास थांबवला असाल परीक्षा वेळापत्रकाला वगैरे अग्राह्य धरून, तर तुम्ही तुमचा अभ्यास मित्रांनो कंटिन्यू करा, कारण का ही सर्वात मोठी संधी आहे तुमच्यासाठी आणि जागा देखील वाढ करण्यात आलेल्या आहेत। नवीन अपडेटनुसार जागा देखील वाढ करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही जर तुमचा अभ्यास थांबवून जर तुम्ही परीक्षा वेळापत्रकाचा वेट करत असाल तर मित्रांनो तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात, कारण का परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यानंतर लगेच 5 ते 6 दिवसामध्ये तुमची परीक्षा होणारी असेल, ज्यामुळे तुमचा अभ्यास थांबवल्यामुळे तुमचा अभ्यास हा परिपूर्ण नसणार आणि त्यामुळे तुम्ही परीक्षेमध्ये चांगले गुण देखील नाही घेऊ शकणार असाल। त्यामुळे तुमच्या परीक्षेच्या अभ्यासाला मित्रांनो जोर लावा आणि आजपासून जरी तुम्ही स्टार्ट केला तर येत्या सप्ताह 2 सप्ताहामध्ये तुमचं वेळापत्रक जोपर्यंत येईल तोपर्यंत तुम्ही सर्व काही कंप्लीट करू शकाल मित्रांनो। तर पाहूया आपण आजच्या भाग 7 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि अपडेट देखील तुम्ही लक्षात ठेवली असेल की येत्या सप्ताहभरामध्ये तुमचं वेळापत्रक येणार असेल, त्यामुळे तुम्ही अभ्यासाला जे आहे ते कंटिन्यू करा मित्रांनो। आपली व्हिडिओ सिरीज देखील इथून रेग्युलरली येणारी असेल आणि सर्व व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही पाहत चला, कारण का त्यामध्ये आपण परीक्षा दृष्टिकोनातून TCS पॅटर्न आधारित सर्व काही आपण प्रश्न इन्क्लूड करणारे आहोत। तर मित्रांनो पाहूया काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या आजच्या या भाग 7 मधील। तर प्रश्न क्रमांक आपला पहिला असा आहे मित्रांनो जो की मराठी व्याकरणामधला। तर आपण जसं की आपल्या एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व नोट्स व टेक्निकल क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला जेवढं काही आपण मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही मिळवणार नसाल, घेतले नसाल तर आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या, कारण का या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला फक्त तेच कामाचं ठरणार आहे, कारण का त्यामध्ये आपण सर्व काही 100% ऑथेंटिक जे काही एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे ते तुम्हाला आपण त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेले आहेत। आणि मित्रांनो टाइमपाससाठी मेसेज करू नका, जर तुम्ही सिरियसली ते जर परचेस करणार असाल तर तुम्ही त्या ठिकाणी मेसेज करा मित्रांनो। सर्व काही तुम्हाला अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुमच्याच व्हॉट्सअपवरती ते तुम्हाला सेंड केलं जाणार असेल। तर प्रश्न क्रमांक पहिला आपण पाहूया, दुसरे पद महत्त्वाचा असणारा समास कोणता? तर खालीलपैकी काय म्हटलं या ठिकाणी की दुसरे पद महत्त्वाचे असणारा समास कोणता, तर त्याला समास कोणता म्हटला जातो? तर थोडक्यामध्ये हा प्रश्न TCS द्वारे जो आहे तो विचारण्यात आलेलाच प्रश्न आहे आणि हे जे आपण प्रश्न इन्क्लूड केले आहे ते सर्व TCS द्वारेच विचारण्यात आलेले प्रश्न आहे। जे काही मागे म्हाडाची एक्झाम झालेली आहे, DBTची एक्झाम झालेली आहे, असं TPAची एक्झाम झालेली आहे, या सर्व परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांचाच आपण थोडक्यामध्ये सराव करत आहोत। तर प्रश्न क्रमांक 1चं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की तत्पुरुष समास, ज्यामध्ये जे आहे जे की दुसरे पद महत्त्वाचा असते। तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद जे आहे ते महत्त्वाचं असतं। त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, अंगरखाचे योग्य अनेक वचन निवडा। तर अंगरखाचं जे आहे अनेक वचन निवडायचं आपल्या या ठिकाणी, तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर ब, जे की अंगरखे असं जे आहे याचं अनेक वचन थोडक्यामध्ये होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 3 असा आहे, नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा। नश्वर या शब्दाचा अपोजिट वर्ड थोडक्यात विरुद्धार्थी, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की शाश्वत असं जे आहे याचं विरुद्धार्थी शब्द होणारा असेल नश्वरचं। त्यानंतरचा प्रश्न 4 असा असेल, भाषा या शब्दाचे अनेक वचन निवडा। भाषा या शब्दाचे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की भाषाच या शब्दाचं जो आहे अनेक वचन होणार असेल। हा एक अपवाद असणारा शब्द आहे भाषा, आणि हा बऱ्याच वेळेस जे आहे खूप वेळ परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात देखील आलेला आहे, कारण का भाषा याचं शब्दाचं जे अनेक वचन जे आहे ते भाषाच होतं, परंतु काही विद्यार्थी जे काही भाषे असं देखील होईल म्हणून ते टिकमार्क करत असतात, तर याचं उत्तर हे होत नाही, तर करेक्ट ऑप्शन अ याचं उत्तर जे आहे ते होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 5 असा आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1974 साली जे आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाली. 6 असा मित्रांनो, समृद्धी महामार्ग हायवे मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराशी जोडतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नाशिक या शहराशी जोडतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 7 असा आहे, 1924 मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारणी सभेची नेतृत्व केले? तर बहिष्कृत हितकारणी सभेचं नेतृत्व जे आहे ते कोणी केलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी जे आहे जे की 1924 मध्ये जे आहे बहिष्कृत हितकारणी सभेचं नेतृत्व केलेलं आहे. तर थोडक्यामध्ये प्रश्न असा देखील तुम्हाला येऊ शकतो की बहिष्कृत हितकारणी सभा जी की कोणत्या साली झाली होती? तर याचं उत्तर जे होईल 1924 मध्ये. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला इसवी सन देखील महत्त्वाचं असतं आणि जे काही महत्त्वपूर्ण घटना आहेत, इन्सिडेंट, ते देखील आपल्याला महत्त्वाचं असतं आणि कोणाद्वारे करण्यात आलं यावर आधारित देखील प्रश्न विचारण्यात येतो. त्यामुळे मित्रांनो हे सर्व काही प्रश्न आपल्याला एकाच बारीमध्ये लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न 8 आपला पुढील, महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र कोठे आहे महाराष्ट्रामध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, नागपूर या ठिकाणी जे आहे महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र आहे. त्यानंतरचा 9वा प्रश्न आपला, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, तेलंगणा या राज्याला जे आहे जी की सीमा लागून आहे आग्नेय दिशेला. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, दिव्यांगासाठी स्वातंत्र्य विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे दिव्यांगासाठी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, महाराष्ट्र. आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे नोव्हेंबर 2022 मध्ये जे आहे दिव्यांगासाठी एक स्वातंत्र्य विभाग स्थापन केलेलं आहे, जे की एक सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. 2023च्या जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये हा प्रश्न रिपीट विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यामुळे येत्या अपकमिंग एक्झाममध्ये देखील तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हा IMP प्रश्न म्हणून देखील तुम्ही नोट डाऊन करू शकता. प्रश्न असा देखील येऊ शकतो की महाराष्ट्र शासनाने दिव्यांग स्वातंत्र्य विभागाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ते आहे 2022 मध्ये. कोणत्या महिन्यामध्ये म्हणलं तर नोव्हेंबर 2022 मध्ये जे आहे याची स्थापना केलेली आहे महाराष्ट्र शासनाने दिव्यांगासाठी स्वातंत्र्य विभागाची. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे, एक लहरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे एक लहरी हे औष्णिक विद्युत केंद्र. जर मित्रांनो तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय ऑथेंटिक व 100% एक्झाम एक्सपेक्टेड तुम्हाला जर स्टडी मटेरियल हवा असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्न इन्क्लूड असतील. TCSचे मागील जेवढे काही PYQ ते देखील त्यामध्ये असतील आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन देखील त्यामध्ये मित्रांनो ॲड करण्यात आलेले आहेत आणि सर्व काही तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. मित्रांनो जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला इतरत्र कोणतेही पुस्तक वाचण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही बुक्स वगैरे खरेदी करण्याची गरज भासणारी नसेल. सर्व काही A to Z अभ्यासक्रम तुमचा त्याद्वारे कंप्लीट होणार असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे मित्रांनो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घेऊ शकता. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला असा आहे, खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही? तर आढळत नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की कोरबा ही जी जात आहे जी की महाराष्ट्र राज्यात आढळत नाही आदिवासींची. त्यानंतर प्रश्न 13वा, महाराष्ट्रातील कोणते शहर राष्ट्रीय क्रमांक 4 वर नाही? तर राष्ट्रीय क्रमांक 4 वर नाही म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ, नाशिक हे जे आहे जे की राष्ट्रीय क्रमांक 4 वर नाही, महाराष्ट्रातील नाशिक हे शहर. त्यानंतरचा 14वा प्रश्न आपला, ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहे? ऑप्टिकल फायबर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, संपूर्ण आंतरिक पर्यावरण या तत्वावर कार्यशील आहे. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला, माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्दबाद ठरवले आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 66 अ हे जे कलम आहे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच जे आहे ते रद्दबाद केलेलं आहे माहिती तंत्रज्ञान कायद्याचे. त्यानंतरचा आपला 16वा प्रश्न, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संग्रहालय डॅश येथे आहे? तर कोठे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संग्रहालय? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतरचा 17वा प्रश्न, शिक्षणाचे माहेरघर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पुणे हे जे आहे शहर प्रसिद्ध आहे. तर IT सेक्टरमध्ये जर तुम्हाला विचारलं तर ते आहे बंगलोर. बंगलोर हे शहर जे आहे IT सेक्टरमध्ये जे की अगदी अग्रेसर असणारं शहर आहे. आणि जे शिक्षणाचं जर म्हटलं तर ते आहे आपल्याला पुणे माहीतच आहे, सांस्कृतिक व शिक्षणाचे माहेरघर. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न असा आहे, 15 विद्यापीठे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 18व्याचं ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की पुणे हे शहर ओळखले जाते. त्यानंतरचा आपला प्रश्न 19 असा आहे, लवासा सिटी कोठे आहे? कोण्या शहरामध्ये आहे लवासा सिटी कोठे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर क, पुणे या ठिकाणी जे आहे लवासा सिटी आहे किंवा लवासा सिटी म्हणून ओळखलं जाणारं आहे. ऑप्शन नंबर
क हे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण महत्त्वपूर्ण व टॉप IMP क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत जे की TCSनं मागील परीक्षेमध्ये विचारलेली ही सर्व काही प्रश्न आहेत मित्रांनो. आणि जर तुम्हाला येणाऱ्या DFSL एक्झाममध्ये चांगले गुण मिळवायचे असतील, तुमचा अभ्यासक्रम 100% कव्हर करायचा असेल, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, MCQ क्वेश्चन बँक व तुम्हाला नोट्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार असेल. आणि परीक्षा अंतिम दिवसांमध्ये मित्रांनो तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार असेल. आणि परीक्षा जी आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये 100% मित्रांनो तुमची होणारी आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास जर तुम्ही थांबवला असाल तर तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू करा मित्रांनो, कारण का वेळ हा तुमच्याकडे खूप कमी असणार आहे आणि तुम्ही कमी वेळेमध्ये चांगला अभ्यास करायचा असेल तर आपलं स्टडी मटेरियल तुम्ही नक्की यूज करा. तर पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढं लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओज मात्र शेअर करा मात्र विसरू नका. व मागील व्हिडिओची प्लेट देखील मित्रांनो तुम्ही नक्की पहा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.